प्रधानमंत्री के सिग्नेचर की वो ताकत नहीं है जो ताकत एक चार्टर्ड अकाउंटेंट के सिग्नेचर की। सीए इन्स्टिट्यूटची फीस प्लस क्लासेसची फीस दोन्ही मिळून 4.5-5 लाख रुपयामध्ये होतं. मिनिमम चालू आहे 7 ते 8 लाख रुपयाचं पॅकेज. म्हणजे काय झालं की तुम्ही 6 महिन्यातच तुमच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च वसूल करतो. सीए त्या पूर्ण गोष्टीचं ऑडिट करतो, सगळ्या गोष्टी तपासतो, सगळ्या गोष्टी बरोबर असल्यानंतर त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी करेक्ट आहेत असं म्हणून खाली स्वतःची सही करतो. त्या सहीवरती नुसतंच लोक नाही, नुसतीच गव्हर्नमेंट नाही, ते इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स सुद्धा भरोसा करतात जर चार्टर्ड अकाउंट सही असेल तर, आणि त्या कंपनीत निवेश करतात. इतकं जबरदस्त व्हॅल्यू आहे आपल्या सीए सिग्नेचरची. देश के प्रधानमंत्री के सिग्नेचर की वो ताकत नहीं है जो ताकत एक चार्टर्ड अकाउंटेंट के सिग्नेचर की। त्याच्यामुळे सीए परस्यू करा, खूप अभ्यास करा, आपल्या नावाच्या मागे सीए डिग्री लावा, एक इतका विलक्षण कॉन्फिडन्स उभा राहील पाठीमागे. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि इथं सगळ्या माझ्या बहिणी बसलेल्या आहेत. मी काही इथं सर म्हणून किंवा काही म्हणून तुमच्याशी बोलायला आलेलोच नाही आहे, भाषण द्यायसाठी सुद्धा आलेलो नाही. तर आपल्याला सहज साधा संवाद साधायचा आहे की आपल्याला भविष्यात काय करायचं. मी काही फार मोठा व्यक्ती नाही आहे की तुमच्या सगळ्यांसमोर उभं राहून भाषण करू शकेल, पण तांबट सरांनी असं विनंती केली की तुम्ही जे काही मी सीएच्या करिक्युलम अचीव्ह केलं आहे त्याबद्दल माहिती द्या, जेणे सगळ्यांना प्रेरणा मिळेल. तर त्यासाठी मी इथं उपस्थित झालेलो आहे. तर मला सगळ्यात आधी सांगा की सीए या फील्ड बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे किंवा मनामध्ये काय धारणा आहे की काय असतं चार्टर्ड अकाउंटन्स. म्हणजे मला हे एक्सपेक्टेड नाही की तुम्ही सिलेबस सांगा किंवा काही काम सांगा. तुमच्या मनात काय भीती आहे किंवा खूप अभ्यास करावा लागतो का, अशा काय काय गोष्टी आहे तुमच्या मनात ते सांगा. तर एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये ही लक्षात घ्यायची आहे की जो काही सीएचा रिझल्ट लागतो तो रिझल्ट लागतो फक्त 10%. त्याच्यावर 90% विद्यार्थी हे फेल होतात. पण सीए वेब सिरीज मध्ये ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या खूप अतिशयोक्तीच्या आहे. मी सुद्धा बघितलेली आहे वेब सिरीज. काही काही जणांच्या आयुष्यात तेवढा स्ट्रगल येतो, पण वेब सिरीजच्या दृष्टिकोनातून जसं बनावं लागतं तसं खूप जास्त प्रमाणात बनवलेलं आहे ते. तितकं आपल्याला हे करायची आवश्यकता नाही जर आपण वेळेत सगळ्या गोष्टी अभ्यास वगैरे करत राहिलो. आणि या प्रश्नाचं उत्तर मी असं देईल की सीए करिक्युलम मध्ये आल्यानंतर 50% विद्यार्थी हे फक्त ट्राय करायसाठी येतात. माझ्याही मित्रांमध्ये आम्ही 10 ते 15 जण होतो. 5 ते 6 जण यांनी सीए मध्ये ऍडमिशन फक्त यासाठी घेतलं होतं की देखेंगे सीए फाउंडेशन अगर पास हो जाएंगे तो आगे का सोचेंगे. म्हणजे सीए फायनल आम्ही पास होऊ किंवा आम्हाला सीए डिग्री मिळवायची आहे हे उद्दिष्टच मनामध्ये नव्हतं. जसं की आपण एखाद्या बसमध्ये बसतोय, गाडी जिधर तक जाए चलेंगे नाही ऊपर उतर के चलते जाएंगे. आता असे विद्यार्थी 50%. हे तर आपल्या कॉम्पिटिशन मध्ये नाहीच सरळ सरळ, हे तर सुटून गेले क्लिअर कट. कारण की ज्यांना फक्त इतकंच बघायचं आहे की मी सीए फाउंडेशन पास झालो तर पुढचं बघू, असे विद्यार्थी खरंच खूप मनापासून अभ्यास करतील का? त्यांच्यासमोर टार्गेट काय आहे? सीए फाउंडेशन फक्त टार्गेट आहे, बरोबर आहे. आता ज्याला सीए करायचंय त्याला काय माहितीये की मला पुढे सीए इंटरमिजिएट पण करायचंय, त्याच्यानंतर 2 वर्षाची आर्टिकलशिप पण करायची आहे, नंतर सीए फायनल सुद्धा पास व्हायचंय. त्याच्यात सीए फाउंडेशन हा बेस आहे. तर मला पुढे चालून 50-60% मार्क फायनलला पाहिजे असतील तर फाउंडेशनचा मला अभ्यास 100% करावा लागेल किंवा 90% तरी अॅक्युरेसी पाहावं लागेल. पण जे सीए फाउंडेशनचाच विचार करतात त्यांना काय फक्त 50% मार्क मिळाले तरी ते पास आहेत. पुढे त्यांचं काय होऊ शकत नाही. म्हणजे सगळ्यात आधी आपली कॉम्पिटिशन पुढे सुटली, 50% मुलं जागेवरती बाद झाले. आता उरलेल्या 50% विद्यार्थ्यांमध्ये डिस्ट्रॅक्शन रेशो हा सरळ सरळ 50%. कारण मी जेव्हा लॅबमध्ये अभ्यास करत होतो तेव्हा मुलं माझ्यासोबत 10 ते 12 घंटे बसत होते लॅबमध्ये, पण त्यातले 4 तास इकडे तिकडे फिरणं, चहा प्यायला जाणं किंवा मोबाईल खेळणं किंवा पुढं लॅपटॉप चालूच असतो. कारण आता बहुतांश पुढचा जो अभ्यास झालेला आहे तो व्हर्च्युअल झालेला आहे कोविड नंतर. सीए इंटर किंवा सीए फायनलच्या ज्या बॅचेस आहेत त्या ऑनलाईनच होतात, फिजिकल खूप कमी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे मग पुढे चालू असलं की नोटिफिकेशन आलं की लगेच व्हॉट्सअप खेळत बसणं. म्हणजे काय 50% विद्यार्थी तर बाद झाले. आता उरले 25 विद्यार्थी. आता 25 विद्यार्थ्यांमधून 10 विद्यार्थी पास होतात. म्हणजे आता मला सांगा कॉम्पिटिशन किती आहे तुम्हाला खरोखर? काही आहे का खूप कॉम्पिटिशन मेजर? नाही.
पण तरी सुद्धा ते 10 पास होण्यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता असते. नाही असं नाही. ठीक आहे. ही भीती गेली मुख्य मनामधून. कारण बऱ्याच जणांना काय होतं, टॅलेंट असतं, पण मी फक्त सीए मध्ये आलो, मी फेल होईल या भीतीने ते ऍडमिशनच घेत नाही. कारण सेफ साईड खेळायची सवय असते. कारण पहिलीपासून आपण पासच होत आलेलो आहे, 10वी पास झालेलो आहे, 11वी पास होतोय, 12वी पास होतोय. आता आपण फेल झालोय, हा अनुभव आहे का आपल्या पाठीमागे? नाहीच आहे. पण त्या भीतीमुळे आपण ऍडमिशनच घेत नाही त्याच्यामध्ये. तर ही गोष्ट चुकीची आहे. सीए मध्ये म्हणजे सीए करण्यासाठी खूप टॅलेंटेड किंवा बॉर्न टॅलेंटेड असण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे. आवश्यकता फक्त एक दोनच गोष्टींची आहे. एक तर एक तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे पूर्ण करण्याची, आणि चिकाटी पाहिजे. हो, की काही झालं तरी मी सोडणार नाही, मी करूनच दाखवेल काही वेळा. ठीक आहे. आणि मला म्हणजे आज आता आमचं 10-15 मिनिटं बोलणं झालं सरांसोबत, तर मला खरंच खूप समाधान मिळालं या कॉलेजबद्दल त्या सरांशी बोलून. कारण की मी जेव्हा कॉमर्सला ऍडमिशन घेतले, तर तेव्हाचंही कल्चर असं होतं, आता बदललं असेल या 2-3 वर्षामध्ये, पण तेव्हाचं कल्चर असं होतं की आम्हाला सायन्स झेपत नाही आणि आर्ट्स आम्हाला घ्यायचं नाही फार. त्याच्यामुळं मग आपण कॉमर्स घेऊ, पास तर आपण होऊन जाणारच आहे. बीकॉम सुद्धा सर्वजण होतातच. बीकॉम मध्ये फेल झाल्याच्या घटना मी सुद्धा ऐकलेल्या नाहीये की कोणी बीकॉम मध्ये फेल झालं म्हणून. आणि मग मस्त आयुष्य एन्जॉय करता येतं. त्याच्यामुळे बरेच जण कॉमर्सला येतात. पण इथं सरांची इतकी तळमळ आहे की कॉमर्सला असं नाव मिळवावं, की आपण इथल्या सर्व मुली या राज्यामध्ये याव्यात. सीएच्या परीक्षेमध्ये ते म्हणे की आपल्या देशामध्ये टॉप 10 मध्ये मुलींना आणायचंय. त्याबद्दल खरंच खूप समाधान मिळालं, आणि त्याबद्दल सरांचे खूप मनपूर्वक धन्यवाद, की इतकं त्यांचं विजन मोठं आहे. आणि एक म्हणतात ना की आपण नेहमी सगळे म्हणत असतो की बेटिया घर की लक्ष्मी होती है, पण फक्त इतकंच नाहीये, तर बेटिया इस देश के इकॉनॉमी की भी लक्ष्मी होती. कारण की बघा, आपण घरामध्ये काम करत असताना आपली आई, आपली आजी, जो काही समजा त्यांच्याकडे जे पैसे येतील ते कसे सेव्ह करतात बरं? तांदूळाच्या डब्यात ठेवतात, गव्हाच्या डब्यामध्ये ठेवतात, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतात. पण जेव्हा गरज पडेल, घरातला पैसा संपेल किंवा अचानक एखादं संकट उभं राहील, बरोबर 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये, 50,000 रुपये कसे काय निघतात त्यांच्याकडून? बऱ्याचदा ते अर्निंग असतील, अर्निंग नसतील, पण पैसे निघतात त्यांच्याकडून. म्हणजे काय झालं की ज्या मुली आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांना फायनान्शियल मॅनेजमेंट खूप आधीपासून येतच. त्यांना नवीन शिकण्याची आवश्यकता नाही. फक्त काय की त्यांना फॉर्मली एज्युकेशन मिळालं पाहिजे, की कुठं गुंतवणूक करायची, पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं, त्यांना या सगळ्या गोष्टी येतातच. त्याच्यामुळं मुलींसाठी हा कोर्स खूप चांगला आहे आणि सेफ आहे. दुसरं याचं कारण असं आहे की सगळ्यात चांगला कोर्स असण्याचं, की बघा आता तुम्ही समजा दुसरा कोणता कोर्स परस्यू केला, इंजिनियर झाले, काही झाले, तर तुम्हाला नोकरी करणे, मोस्ट ऑफ द इंजिनियर्स हे जॉब जातात. जॉब चांगले कुठे आहेत? पुणे, मुंबई, बँगलोर, मोठमोठ्या शहरात. म्हणजे एक तर आपल्या घरापासून खूप लांब राहायचं, त्याच्यानंतर शिक्षणासाठी सुद्धा लांब राहायचं, आणि नंतर नोकरीसाठी सुद्धा खूप लांब राहायचं. पण सीए कोर्स परस्यू करताना आता तर सगळं व्हर्च्युअल झाल्यामुळे घरूनही तो अचीव्ह करता येतो, पण त्याच्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस टाकता येते, स्वतःचं ऑफिस टाकता येतं. तर त्याच्यामुळे तुम्ही घरात राहून, घराच्या बाजूला ऑफिस घेऊन, त्याच आपल्या परिवारासोबत राहून सुद्धा खूप चांगलं अर्न करू शकतात या सीए कोर्समध्ये कॅपॅबिलिटी. त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये हे विचार येत असतील की खर्च किती लागेल. हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, की जसं आता डॉक्टर करायचं असेल तर 20-30 लाख रुपये, 40 लाख रुपये मिनिमम खर्च येतो. इंजिनियर साठी येतो. एमबीएच्या सुद्धा काही काही जे मोठमोठे कॉलेज आहेत त्याचा जो पैसा ते 20 लाख रुपये, 30 लाख रुपये आहे. तर सीए साठी हा टोटल किती खर्च येत असेल असं तुम्हाला वाटतं? व्हेरी गुड. पूर्ण 4 वर्षांचा खर्च हा 4 ते 5 लाख रुपये आहे, इन्क्लुडिंग सीए इन्स्टिट्यूटची फीस प्लस क्लासेसची फीस. दोन्ही मिळून 4.5-5 लाख रुपयामध्ये होतं, म्हणजे 1 लाख रुपये पर ॲनम फक्त. म्हणजे हा खर्च काहीच नाहीये. पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला समजा जॉब करायचा निर्णय घेतला, तर तुम्हाला सध्याच्या जे मार्केट रेट आहे, तुम्हाला आता सीए करायला पुढे 6 वर्ष आहेत. आता 11वी पास आउट, 12वी पास आउट, नंतर 4 वर्ष सीएचे. तर सध्याचा जो मार्केट मिनिमम चालू आहे तर 7 ते 8 लाख रुपयाचं पॅकेज. म्हणजे काय झालं की तुम्ही 6 महिन्यातच तुमच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च वसूल करून घेता. असं कोणत्या क्षेत्रात आहे सांगा बरं? डॉक्टरला 50 लाख रुपयाचा खर्च लागेल, आणि कोणत्या डॉक्टरचा जो पगार आहे तो पहिल्या वर्षी 1 कोटी रुपये येतात. त्याच्यामुळे हा कोर्स आर्थिकदृष्ट्या सुद्धा खूप चांगला आहे.
त्याच्यानंतर त्यासाठी ऑपॉर्च्युनिटी सुद्धा खूप जबरदस्त ग्लोबल आहेत. नुसतं भारतातच नाही, ज्यांना बाहेरच्या देशात जाऊन काम करायचंय तिथं काम करू शकतो. जवळपास 100 ते 110 देशांसोबत टायअप झालेले सीए इन्स्टिट्यूट, जिथं तुम्ही इथं डिग्री मिळवली की डायरेक्ट तुम्हाला त्या देशामध्ये काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी, तिथं फार तर फार एखादा पेपर वगैरे जो एक्स्ट्रा असतो तो द्यावा लागतो तितके. दुसरं एक मला हे असं सांगायचं होतं की सध्याच्या युगामध्ये सध्या सगळ्यात जास्त एआय बद्दल माहिती आहे का आपल्या सगळ्यांना? काय आहे एआय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय करतं हे एआय? एआय सर्वच करतं. आता सध्याच्या एआयच्या कॅपॅबिलिटी इतक्या स्ट्रॉंग आहेत की तुम्हाला जर गाणं बनवायचं असेल ना 2 मिनिटात ते गाणं बनवून देऊ शकतं. तुम्ही फक्त या कॉलेजची माहिती सांगा, या कॉलेजचे सगळे इन्फॉर्मेशन त्यांना द्या, एआय या कॉलेजवरती गाणं बनवते. आता अशा युगामध्ये आपण राहतोय, जी आता आपण शिक्षण घेतोय, अशा याच्यामध्ये आपण थोडंफार शिकलेलं चालेल का? की आपण सहज साधं बीकॉम करून घेऊ किंवा काहीतरी करून घेऊ, चालेल का? एक आपल्याला मोठं विजन ठेवणं आवश्यक आहे, कारण की एआय या सगळ्या गोष्टींवरती रिप्लेस करणार आहे, बरोबर आहे? तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला अभ्यासामध्ये पुढे जायचं. आता अभ्यास कसा करायचा, तर हे गोष्ट लक्षात घ्या, खूप अभ्यास करणं मॅन्डेटरी नाहीये. की तुम्ही समजा सीएच्या करिक्युलम मध्ये जरी आला तरी 16 तास अभ्यास करावा लागतो, हे सगळं जर कोणी सांगत असेल तर सगळ्या गोष्टी मी स्वतः सीए झालेलो, 16 तास अभ्यासाची आवश्यकता नाही आणि इतका अभ्यास केलेला लक्षातही राहत नाही. वैयक्तिक हे माझा अनुभव आहे, बाकीच्या लक्षात राहत असेल पण माझ्या लक्षात राहत नाही. माझी मॅक्सिमम कॅपॅसिटी जी होती ती 10 आवर्सची होती. 10 तासाच्या वर माझं काहीच आउटपुट निघत नव्हतं. मग नुसतं ते वाचत जरी राहिलं तर दुसऱ्या दिवशी काहीच आठवत नव्हतं. 8 ते 10 तास. पण हे 8 ते 10 तास कसे पाहिजे? इफेक्टिव्ह पाहिजे. की तुम्ही त्याच्यामध्ये 1 तास डबा खायला गेले, 2 तास इकडे फिरायला गेले, मग 8 तास कॅल्क्युलेशन केलेलं आहे, असं काही त्याच्यात जमणार नाही. 8 तास म्हणजे इफेक्टिव्ह झालं, टायमर लावून ते स्टॉप वॉच बाजूलाच ठेवायचं, उठलं की ते टॅप कर, पॉज करायचं, बसले परत स्टार्ट करायचं. असं हे फायनलला आवश्यक आहे. तर तुमच्या आता तुम्ही 11वी 12वीला आहात, तर तुम्हाला किती अभ्यासाची आवश्यकता आहे? सध्या किती तास? 5 तास. म्हणजे तुम्ही जबरदस्त कॅपेबल आहात. म्हणजे विदाऊट कॉलेजचं टायमिंग सोडून सांगा किती करताय? 5 तास. म्हणजे तुम्ही या लेवलला जर 5 ते 6 तास करताय तर सीए फायनल सुद्धा प्रचंड तुमच्यासाठी सोपं जाईल करणं. कारण की सीए फायनलला खूप कॉम्प्लेक्स काही आहे अशातल्या गोष्टी नाही, फक्त सिलेबस खूप वास्ट आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट एक नेहमी लक्षात घ्या, अभ्यास करताना पाठांतराची सवय बंद करायची आपल्याला. म्हणजे काय करायचं, मग परीक्षेत काही प्रश्न आले तर लिहायची आवश्यकताच नाही का आपल्याला, तर पाठ करायचं नाही. म्हणजे जे पुस्तकात लिहिलेलं ना जशा तसं पाठ करूच नका. त्यांनी काय होईल, एक तर तुम्हाला टेन्शन येईल की आपल्याला सगळ्या गोष्टी पाठ करायच्या, मग तुमचा फोकस आलं समजून घेण्याचं. आपल्याला पूर्णपणे फोकस ठेवायचं की आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. पहिली स्टेप समजून कसं घ्यायचं. इंग्लिशचं जरी सगळं इंग्लिशचं टेक्स्टबुक आहेत आपले सगळे, आपल्याला सगळं मराठीतून शिकवतात, सरळ सरळ मराठीतून सगळ्या गोष्टी समजून घ्या. तुम्हाला इतकं माहित पाहिजे की कोणताही प्रश्न मला विचारला गेला तर मी त्याचं प्रायमरी उत्तर मराठीमध्ये व्यवस्थित देऊ शकते का? हो असेल तर तुमचा अभ्यास झालेला. मग इथून पुढची प्रोसेस जी आहे ती परीक्षेसाठी मग इंग्लिशमध्ये त्याला कसं लिहायचं, काय करायचं, हे आपण मग नंतर एक स्टेप पुढची वाढवणार आहोत. पण नुसतं मला इंग्लिश रट्टमपाठ झालं पाहिजे आणि ते होतं सुद्धा. एकच गोष्ट तुम्ही 4 ते 5 वेळेला वाचली तर ती जशी तशी पाठही होत जाते. त्या पाठांतराला काहीच अर्थ नाही. त्या पाठांतराने 99%, 94%, 95% मार्क्स येतात, पण पुढं काहीच होत नाही. खूप असे विद्यार्थी आहेत ज्यांनी 12वीला एकदम 95%, 96% घेतलेत आणि नंतर सीएस सोडून दिलेले लिटरली. आणि खूप असे विद्यार्थी ज्यांनी 12वीला 50 ते 60% मार्क घेतलेले आहेत आणि त्यांनी सीए डिग्री नावाच्या पाठीमागे लावली. त्याचा फरक काय झाला, ज्यांना 50-60% मार्क आले त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली होती, फक्त त्यांना लिहिता येत नव्हतं प्रॉपर, कमी मार्क आले. आणि नेहमी असा विचार करायचा की आपण सीए करत आहोत किंवा 11वी-12वीला आहोत, आपल्या नावासमोर डिग्री येणार आहे सीएची, ते आपण कशासाठी घेतोय की कोणाला तरी आपल्याला ऍडवाइस करायची, माहिती द्यायची, कोणीतरी येऊन आपल्याला प्रश्न विचारणार आहे. तर नेहमी अभ्यास करताना असा विचार करायचा की एकदम एखादा व्यक्ती माझ्या समोर आला आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारला, असं म्हणून नाही तुमची परीक्षा म्हणून. असं पकडा की क्लायंट तुमच्या समोर आले. क्लायंट म्हणजे माहिती आहे ना,
क्लायंट तुमच्या समोर आले आणि त्यांनी तुम्हाला माहिती विचारली की असं असं आहे सर, तर याचं काय करायचं, तर तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर देता आलं पाहिजे. हे तुम्हाला आलं की तुमचा अभ्यास झालेला आहे, हे लक्षात घ्या. आणि ही कॅपेबिलिटीज डेव्हलप करायची. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात मोठा पॉइंट जो अभ्यासात नेहमी लक्षात ठेवा, 2 सिस्टीम असतात. एक तर एक मेंदूमध्ये भरणं आणि दुसरं मेंदूतून बाहेर काढणं, या 2 गोष्टी असतात. तर जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप पाठ करतो, रिव्हिजन करतो, एखादा चॅप्टर 3-3 वेळेला वाचतो, 4-4 वेळेला वाचतो, त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की लक्षात राहिलं नाहीये माझ्यामधून, बऱ्याचदा आठवत नाहीये म्हणून एकदम. होतं का असं? याचं कारण काय? कारण तुम्ही मेंदूला ही सवय लावताय की नुसतं भरून घ्यायचं. मेंदूतून काढायचं कसं, मेंदूत जे स्टोअर आहे ते काढायचं कसं, ही सवयच आपण मेंदूला लावत नाही कधी. येत आहे का लक्षात? नुसतं एखाद्या टाकीमध्ये आपण पाणी भरतोय, पण त्याला बाहेर काढायचं जर नळच लावलेला नाही तर पाणी बाहेर येईल का? येणार. म्हणून मग आपल्याला करायचं काय की कोणतं पण तुम्ही टेक्स्ट वाचताय तर त्याला 2 वेळेला वाचा, नंतर पुस्तक पूर्णपणे बंद करा, नंतर पूर्ण डोळे बंद करून आठवा आपण काय काय वाचलंय, त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आठवा. एखादी गोष्ट तुम्हाला अशी येईल की त्यावेळेला आठवणार नाही, परत टेक्स्टबुक उघडा, त्याच्यामध्ये परत वाचा, हे आपलं कुठं सुटलं होतं, परत टेक्स्टबुक बंद करा, त्याच्यानंतर परत रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. आता यांनी काय होईल की तुमच्या मेंदूला रिकॉलिंगची सवय लागेल, की तुम्ही जेव्हा त्याला कमांड देताल, परीक्षेत बसलं हा प्रश्न आला, कमांड दिली रिकॉल, की त्याला आता सवय या गोष्टीची तुम्ही रिकॉल करू शकता, तर ऑटोमॅटिक त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट आठवेल. कारण आपण ही प्रॅक्टिसच करत नाही रिकॉलिंगची. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे की रिकॉलिंगची सुद्धा तुम्हाला खूप चांगली प्रॅक्टिस पाहिजे. सीएचं स्ट्रक्चर काय काय आहे? सीए फाउंडेशन, त्याच्यानंतर सीए फायनल, आर्टिकलशिप आणि सीए फायनल. म्हणजे आता हे करिक्युलम तुम्हाला कसं तयार करतोय बघा. आधी सीए फाउंडेशनला तुम्ही एंट्री घेतली, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टींचं नॉलेज मिळालं. आता इथं तुम्ही निर्णय घेऊ शकता मला पुढे जायचंय का नाही जायचं, हे कारण हे फाउंडेशन बेस आहे. समजा असं आलं मी सीए फाउंडेशनला ऍडमिशन घेतलं, मला लॉ आवडतच नाहीये, मला मॅथमॅटिक्सच आवडत नाहीये, हे बघ जमतं नाही जमतं हा विषय वेगळा आहे. याच्यावर जज करू नका स्वतःला की मला पुढे जायचंय का नाही जायचं. स्वतःला हे विचारायचं मला ही गोष्ट आवडतीये का नाही आवडत. जर एखाद्याला लॉ आवडतच नसेल वाचायला तर त्याला ते पुढे किती प्रयत्न केले तरी जमणार आहे का? नाही. त्याच्यामुळं आवडतंय की नाही या गोष्टीवरती बघायचं. पण नंतर काय सीए इंटरमिजिएट, तर सीए इंटरमिजिएट मध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सीएचं सिलेबस तुमच्यासाठी अनलॉक होतो. सीए फाउंडेशन मध्ये फार सीएच्या रिलेटेड नाही, टॅक्स नाही, ऑडिट नाही, काही नाही. सीए फाउंडेशन हे क्लिअर तुमचं काय अकाउंट्स आहे जे 11वी-12वीला होतं, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आहे जे 11वी-12वीला होतंच, मॅथमॅटिक्स आहे जे 11वी-12वीला आहेच आहे. तुम्ही काय घेतलेलं आहे? एसपी घेतलेलं, म्हणजे मॅथमॅटिक्स तुमच्यासाठी थोडं नवीन आहे, पण 10th पर्यंत मॅथमॅटिक्स होतं. फक्त लॉ एक सब्जेक्ट आहे की जो नवीन आहे. पण नंतर जेव्हा तुम्ही सीए इंटरमिजिएट मध्ये येतात तेव्हा तुम्हाला ऑडिट, कॉस्टिंग, लॉ, टॅक्सेशन या सगळ्या सीएच्या रिलेटेड गोष्टी आहेत. तिथं तुम्हाला नॉलेज दिलं जातं की तुम्हाला सांगितलेलं काम जमलं पाहिजे, इतकंच तुमच्याकडून त्यावेळेला एक्सपेक्टेड असतं. मग नंतर असते 2 वर्षाची आर्टिकलशिप. माझ्या वेळेला 3 वर्षाची होती, आता तुमच्याकडे 2 वर्षाची केलेली. 2 वर्षाची आर्टिकलशिप. त्याच्यामध्ये तुम्हाला सीएच्या हाताखाली काम करावं लागतं. सीए तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतो, प्रॅक्टिकली शिकवतो. कशा? प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल या गोष्टी खूप प्रचंड वेगळ्या आहेत. सोपं उदाहरण देतो. 11वी-12वीची तुम्ही अकाउंट सोडवलेले बरोबर आहे, तिथं तुम्हाला सगळा डेटा दिलेला असतो. त्याच्यानंतर तुम्ही प्रॉफिट काढता, नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट, P&L वगैरे बनवून, बरोबर आहे. आता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल येताल ना, आता ऑफिसमध्ये क्लायंट आला तर मी हे नाही म्हणत की मला डेटा द्या मी प्रॉफिट काढून देतो. पहिला प्रश्न हा असतो की तुम्हाला प्रॉफिट किती ठेवायचं. त्याच्या आधी प्रश्न असतो तुम्हाला टॅक्स किती भरायचा, कारण त्याच्यावर ठरतं. एखाद्या वेळेला मला टॅक्सच नाही भरायचा तर मग आपल्याला सांगावं लागतं की 12 लाखाच्या आत तुमचं प्रॉफिट ठेवा नाही, मग त्या हिशोबाने मग त्याच्याकडून डेटा घेऊन तशी अकाउंटिंग करून रेडी करावं लागतं. आता हे एकदम रिव्हर्स झाला अप्रोच तुमचा, जे थेरॉटिकल तुम्ही शिकले तर प्रॅक्टिकल एकदम रिव्हर्स झाला. तर त्याच्यामुळं 2 वर्षाची तुम्हाला आर्टिकलशिप आहे, या सगळ्या गोष्टी शिकायच्या. आणि नंतर जेव्हा तुम्ही फायनलला येता, फायनलला मात्र तुमच्याकडे एक्सपर्टीज लेवलची अपेक्षा असते. तिथं जे नॉलेज दिलेलं आहे ते एकदम प्रोफेशनल लेवलचं आणि एक्सपर्ट लेवलचं, अवघड नाहीये. पण तिथं एक्सपेक्टेड हे सगळ्यांना की आता इथून कारण बा तुमची आर्टिकलशिप झाली, फायनलची तुम्हाला डिग्री आली,
आता हे दोन गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्ही परत सीए इन्स्टिट्यूटच्या हातात सापडणार आहे का कधी आयुष्यात? तुम्ही एकदा सुटले इन्स्टिट्यूटवर पळून गेले. तर त्याच्यामुळं इतकं त्याच्यामध्ये नॉलेज दिलेलं आहे. तुम्ही जशी डिग्री घेता बाहेर पडता, तुम्ही स्वतःचं ऑफिस टाकू शकता, क्लायंटला ऍडवाइस देऊ शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. तर हे असं सीएचं सगळं करिक्युलम मध्ये 1-2-3 कोर्सेस आहे, IT वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं टॅली शिकवलं जातं, MS एक्सेल शिकवलं जातं. सीए इन्स्टिट्यूट स्वतः सुद्धा सगळ्या गोष्टी करते. त्याच्यानंतर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, इंटरव्ह्यू कसे क्रॅक करायचे, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन्स असतात ते कसे क्रॅक करायचे, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज इन्स्टिट्यूट स्वतःच तुम्हाला देईल. आणि हे सगळं करणं कंपल्सरी पण. असं नाही तुम्हाला ऐच्छिक करायचं असं तर करा, हे सगळ्या गोष्टी कंपल्सरी. बरोबर आहे? कोणाकोणाला आता बरीचशी भीती गेली मनातून सीए करायची, तर अजून भीती असेल तर सांगा मी त्या ह्याच्यात. कारण मेन कसं इथं मी भाषण दिलं चाललं गेलो तर त्याचं तुम्हाला काय आउटपुट मिळणारच नाही. कारण मला ही गोष्ट माहिती आहे की तुम्हाला काय काय पाहिजे, काय काय एक्सपेक्टेड आहे माझ्याकडून. त्यापेक्षा बेटर हे की मी लिहून आणलं होतं पण याच्यावर तुम्ही जास्त काही घेत नाही. तुम्ही प्रश्न विचारा, काही डाऊट असतील तर त्या गोष्टी मी तुम्हाला सॉल्व्ह करेन. मग आपल्याला जास्त ही इफेक्टिव्ह कन्व्हर्सेशन राहील आपलं आजचं. सीएचं असं आहे की तुमचं आता जेव्हा 12वीचा मार्च मध्ये पेपर तुम्ही लिहिता, त्याच्या पुढचा पहिला अटेम्प्ट शेड्यूल होतो मे महिन्यामध्ये. आणि 4 विषय आहेत, तर त्याच्यामुळे एक टेंटेटिव्ह असं पकडलं जातं की सीए फाउंडेशनच्या अभ्यासाला 8 महिन्याची आवश्यकता असते. तर त्याच्यामुळे तुम्हाला 12वी सोबतच सीए फाउंडेशनचा अभ्यास सुरू ठेवावा लागेल. त्यासाठी 12वीचा सिलेबस हा खूप आधीच संपणं आवश्यक आहे. म्हणजे सरांनी सुद्धा सांगितलं की आम्ही दिवाळीच्या आधीच हा सिलेबस पूर्णपणे संपून घेणार आहोत 12वीचा. म्हणजे तुमच्याकडे खूप जबरदस्त गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. फक्त काय मार्च मध्ये आपले पेपर असतात तर फेब्रुवारीचा 1 महिना पूर्ण 12वीला द्यायचं. असं करू नका की सीए फाउंडेशन करतोय म्हणून 12वीकडे लक्ष नाही दिलं. नंतर असं व्हायचं की सीए फाउंडेशन रिझल्ट नाही आला तर नंतर 12वीकडे आम्ही खूप लक्ष दिलं, सीए फाउंडेशन नाही आलं. असं करू नका, ज्या त्याला व्यवस्थित वेळ द्या. आणि 8 महिन्याचा कालावधी खूप सफिशियंट आहे, इन्क्लुडिंग तुमचे क्लासेस आणि सेल्फ स्टडी, रिव्हिजन, टेस्ट पेपर सगळं मिळून 8 महिन्याचा कालावधी. 4 सब्जेक्ट इंटू 2 करायचं कोणताही आहे. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, त्याला काही अडचण. तर आता तुमचं कधी होणार आहे? मार्च 12वी आता नेक्स्ट इयर आहे ना, 12th म्हणजे मार्च 27ला पेपर होतील. म्हणजे मे 27 तुमचा पहिला अटेम्प्ट असेल. फक्त लक्षात हे ठेवा की त्यांचे फॉर्म जे येतात रजिस्ट्रेशनचे सीए करायसाठी ते आधीच येतात. तर त्याच्यामुळे एक 6-7 महिने आधी एक दिवाळीचं झालं नोव्हेंबरचं करिक्युलम, नोव्हेंबरचं ते डिसेंबर जानेवारीच्या या रेंजमध्ये तुम्ही रजिस्टर करून घ्या. आणि मग त्याच्यानंतर मग एक्झाम फॉर्म वगैरे सगळे भरावं लागतात. पण एकदम मेच्या आधी 2 महिने आधी जा घेऊन काही फायदा नाही. मग तो अटेम्प्ट 6 महिने डेफर होईल. बरं, किती अटेम्प्ट आहेत इन्स्टिट्यूट म्हणजे दरवर्षी? किती वेळेला परीक्षा देता येते एका वर्षातून? 3 वेळेस देता येते. फायनलला 2 वेळेस आणि फाउंडेशन आणि इंटरला 3 वेळेस. ठीक, म्हणजे तुम्ही आता मे देऊ शकता किंवा मग सप्टेंबर तुम्हाला वाटलं तर सप्टेंबरही देऊ शकता जर फार आलं तर. असं काय. आणि दुसरं एक मिसकन्सेप्शन डोक्यातून काढून टाका कम्प्लिटली, की अटेम्प्ट मी स्किप करते ही गोष्ट चांगली आहे. बरेच जण चांगली आहे, चांगली नाही, हे काहीच याचं काही प्रमाण नाही. सगळं डिपेंड करतं तुमच्या अभ्यासावर. कारण काय होतं, तुमचा अभ्यास कमी झाला पण नुसतं तुम्ही या प्रेशरमध्ये दिलं की मला अटेम्प्ट स्किप नाही करायचं, अटेम्प्ट स्किप नाही करायचं, तुम्ही परीक्षा दिली की तुम्ही काय होणार? परीक्षा देणार, तुम्हाला तिथे गेल्यावर काही येणार नाही, मग तुम्ही त्याच्यामध्ये फेल होणार. मग ते फेल झाले की काय होतं, मग आपल्याला एक असं येतं की आपण फेल झालो आणि मग तो गिल्ट मनामध्ये राहतो. मग आपल्या पुढच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो. मग त्याच्यासाठी असेसमेंट कशी असते की टेस्ट सिरीज द्या एप्रिलमध्ये, मार्च एप्रिलमध्ये. टेस्ट सिरीज मध्ये एकदा चांगला जम बसला तुमचं व्यवस्थित झालं की तुम्ही मेला देऊ शकता. आणि असंही काही नाही की अटेम्प्ट स्किप करायलाच पाहिजे, तुम्ही अटेम्प्ट देऊही शकता. पण त्यावेळेला मग असं विचार करायचा की मी एक जसं टेस्ट पेपर इकडे देते तसंच तो अटेम्प्ट देऊन बघते मेचा अटेम्प्ट, तुम्ही सप्टेंबरवर शिफ्ट होऊ शकता. आणि दुसरं मिसकन्सेप्शन हे काढा की सीए मध्ये अटेम्प्ट काउंट होतात का? सांगा या प्रश्नाचं उत्तर. जसं तुम्ही सीए फायनलला आले, तुम्हाला 4 अटेम्प्ट लागले, 4थ्या अटेम्प्टला पास झाले, हे काउंट होतं का? मध्ये पास आहे, या दोघांच्या याच्यामध्ये व्हॅल्यू मध्ये काही कमी जास्त आहे का? मेजर काही फरक पडत नाही या गोष्टीचा. खूप सारे सीए असे जे 3ऱ्या-4थ्या अटेम्प्टला सुद्धा पास झालेले फायनल आणि खूप जबरदस्त आहे. करिक्युलम तोच आहे, सिलेबस तोच आहे, फक्त काही काही फॅक्टर्स असे असतात जे तुम्हाला सीए मध्ये आल्यानंतर कळतील की कशा गोष्टीमुळे व्यक्ती हे होतं. पण याचा अर्थ हा पण नाहीये की तुम्ही रिलॅक्स व्हा की आपण 5व्या-6व्या अटेम्प्टला पास होऊ म्हणून. असा विचार करणारा सीए बनूच शकत नाही, हे जो खात्रीशीर सांगतो. ज्या व्यक्तीचं टार्गेट हे की मला फर्स्ट अटेम्प्ट मध्येच काढायचे कोणत्याही परिस्थितीत, त्या व्यक्तीचे चान्सेस एक तो फर्स्ट मध्ये निघाल,
देव न करून नाही निघाला तर सेकंड मध्ये निघाल, नाही थर्ड मध्ये निघालच नाही. पण ज्यांनी हा विचार केला की सेकंड थर्ड अटेम्प्टची आपल्या मुभा आहे, व्हॅल्यू काही कमी होत नाही, तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टला आपण करू, मग त्यासाठी हा कोर्स नाहीच बिल्डअप झालेला. तुम्हाला टार्गेट हेच ठेवावं लागणार. त्यासाठी अभ्यास वेळच्या वेळी झालाच पाहिजे. आता जेव्हा तुम्ही सीए इंटरमिजिएटला येताल, सीए फायनलला येताल, आता हे जे मी म्हणलं अभ्यास वेळच्या वेळी झाला पाहिजे, तुम्ही आता हा विचार करताल की त्यावेळेला जाऊन मी करत वेळच्या वेळी अभ्यास, की मला इथं दिलं आता तर एन्जॉय करून घेऊ ना सगळ्या गोष्टी. आता तर 11वी 12वी आहे, पुढं तर बसायचंच आहे 10-10 तास अभ्यासाला, मग आता कशाला अभ्यास करायचा. पण ज्या गोष्टीची तुम्हाला सवयच नाहीये त्यावेळेला जाऊन लागणार आहे का? लागल सुद्धा, पण 7-8 महिने वेळ जाईल ना, तुमचा एक अटेम्प्ट गेला ना त्याच्यामध्ये. त्याच्यावर सवय तुम्हाला ही आत्तापासून लावा लागणार आहे, 11वी 12वी पासून. पुढचं विजन ठेव, आजच्यासाठी नाही म्हणत आहे मी, पुढच्या याच्यासाठी. मला जर आज हा अभ्यास दिलेला आहे तर माझा आजच्या आज पूर्ण झालाच पाहिजे. त्याच्या उपर नेक्स्ट स्टेप अशी असते की दुसऱ्या दिवशी जे शिकवणार आहेत कॉलेजमध्ये त्याचं माझी आधी एक रिडिंग झालेली पाहिजे ऑलरेडी. मी आधी ते समजून घेतलं पाहिजे की काय आहे याच्यामध्ये, मग नंतर मी ते दुसऱ्या दिवशी जाऊन शिकल, मग त्याच्यावर होमवर्क करत. या पेसने जा, आणि इतकं झालं ना की थांबू जा, मस्त खेळा, एन्जॉय करा नंतर. बाकी बिलकुल पुस्तकी किडा बनू नका. 11वी 12वी मध्ये सुद्धा सीए फाउंडेशन करताना सुद्धा आपल्या हॉबीज ज्या असतील सगळ्या जपा, पुस्तकी किडा बनायचा नाही. फक्त प्रायोरिटी अभ्यासाला अशी द्यायची, हे नाही करायचं की मी 2 तास आधी माझ्या हॉबीजला वेळ देईल मग नंतर अभ्यास कर, असं नाही करायचं. उठलं सकाळी की आधी अभ्यास निपटून टाकायचा 7-8 तासाचा, संपलं की मग तुम्ही हॉबीज करा, गेम खेळा, थोडाफारच मोबाईल खेळा, जास्त खेळू नका. नाही नसीए पुढे कारण हे तर मी सांगणार नाही की खेळूच नका मोबाईल, मी स्वतःही खेळतो आणि हे शक्य नाही आजच्या काळात. कारण इथून पुढचं जे तुमचं सगळं शिक्षण आहे मोबाईल वरतीच आहे, लॅपटॉप वरतीच आहे, त्यावर ते समोर आहे. पण प्रमाण कमी करा त्या गोष्टीचं. एक ऍडवाइस मोठा भाऊ म्हणून अशी तुम्हाला सगळ्यांना राहील की इंस्टाग्रामचे रील्स बघतो ना आपण खूप, बरोबर आहे, याने होतंय का बघा, प्रत्येक 30 सेकंदानंतर आपण नवीन गोष्ट बघतोय, बरोबर. प्रत्येक 30 सेकंदानंतर टॉपिक चेंज होतोय, विषय चेंज होऊन जातो. त्याच्यामुळे आपलं ब्रेनला मजा येते खूप, वेगवेगळे रंग दिसतात, वेगवेगळे विषय दिसतात, त्याला बोर व्हायला चान्सच मिळत नाही. बोर केव्हा होतो आपण, एकच गोष्ट खूप वेळ चालली की बोर होतो. क्लास 40 मिनिटाचा असेल तर आपल्याला 15 मिनिटानंतर झोप यायला लागते. इंस्टाग्राम खेळताना येते का झोप? कारण एकदम वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये. आता काय होतं, तुमच्या ब्रेनला ही सवय झालेली आहे की मला प्रत्येक 30 सेकंदानंतर वेगळी गोष्ट पाहिजे, प्रत्येक 30 सेकंदानंतर वेगळी गोष्ट पाहिजे. आणि आता तुम्ही बसा अभ्यासाला, तुम्हाला 2 तास एकच टॉपिक वाचायचं, तुमचा ब्रेन वाचूच देत नाही. तुम्हाला लगेच झोप येते, बोर होऊन जातं, चल चाय पी के आते, झाला तुमचा टाइमपास, दिवस तिथं संपला. मग दुसऱ्या दिवशी पण चांगला अभ्यास चालू. मग नंतर काय, सगळ्यांची एक बॉम्ब असते की आमचं कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. कॉन्सन्ट्रेशनवरती मग सेमिनार, कॉन्सन्ट्रेशन कसं इम्प्रूव्ह करायचं. मेडिटेशन हा बेस्ट उपाय आहेच आहे कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्याचा. पण तुम्हाला आधी हे बंद करून टाकायला इंस्टाग्रामचे रील्स. सीए झाल्यानंतर खेळणं चालू करा. मी हे नाही इंस्टाग्रामवरती बॅन टाकून द्या म्हणून, कारण नंतर सीए झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तोच एक जरिया आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता मेजर. पण अभ्यासाच्या काळात इंस्टाग्राम खेळणं आवश्यक नाहीये, हे कम्प्लिटली बंद करा. किंवा रेस्ट्रिक्शन लावा की मी 15 मिनिटाच्या वर खेळणार आहे, मॅक्झिमम टाइम 15 मिनिट त्याच्यावर खेळणार. यांनी काय होईल, तुमच्या ब्रेनला सवय लागेल की एकाच गोष्टीवरती मी भरपूर वेळ राहू शकतो, मग तुम्हाला अभ्यास जड जाणार. हे 100% करा. बाकी माझं काही बोलण्यास तुम्हाला कळालं नाही कळालं तरी चालतं, पण इंस्टाग्राम आधी ताबडतोब बंद करून टाका. ऑटोमॅटिक बघा 3 महिन्याच्या आतमध्ये तुमची कॉन्सन्ट्रेशन इतकी वाढलेली असेल की इथं जे शिकवलं जातं ते 40 मिनिटात जसा क्लास तुम्हाला घरी गेलं तरी आठवल पूर्णपणे, विसरायचं कामच पडणार नाही त्याच्यात. कारण हे तुमच्या लक्षात आलं ना लॉजिक, तुमच्या ब्रेनला जर सवय लागली प्रत्येक 30 सेकंदानंतर वेगळं काहीतरी बघायची, तुम्ही 40 मिनिटं एकच गोष्ट कशी काय ऐकू शकता, बरोबर. आता येते का झोप सगळ्यांना? बरं, दुसरं आता आपण हे सगळं बघितलं की सीए झाल्यानंतर आपल्याला एक जॉब करता येतो, त्याच्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस करता येते. इतकंच आहे का? सीए डिग्री ना तुम्हाला एक कॉन्फिडन्स देऊन जाते की मी आयुष्यात काहीही करू शकतो. हे जेव्हा तुम्ही सीए फायनलला येताल, पास होताल, त्याच्यानंतर तुम्हाला हे आतून येईल की मी सीए करू शकले तर मी आयुष्यात काही करू शकतो. हा एक कॉन्फिडन्स देऊन जातो. मग तो कॉन्फिडन्स एकदा आला ना की मग तुम्ही बिझनेस चालू करू शकता. कुमार मंगलम बिर्ला कोण आहेत? बिर्ला ग्रुपचे बिर्ला ग्रुप तरी माहिती आहे.
बिर्ला ग्रुप हा प्रचंड मोठा बिझनेस ग्रुप आहे भारत देशामध्ये. त्याचे सर्व कोण आहेत? कुमार मंगलम बिर्ला, फाउंडर. ते कोण होते? चार्टर्ड अकाउंटंट. तर त्यांनी काय केलं? ट्रॅडिशनल वे सोडून दिली, नोकरी केली नाही, प्रॅक्टिस केली नाही, बिझनेस सेटअप केला. कशामुळे करू शकले इतका मोठा बिझनेस सेटअप? की ऍट द एंड माहिती ना, मी बिझनेस मध्ये पैसे गुंतवले, हा बिझनेस मोठा केला, काहीही झालं, लॉस झाला, मला बंद करायची वेळ आली. ऍट द एंड माझ्या हातामध्ये सीएची डिग्री आहे ना, मी पटकन जॉबला लावू शकतो, 6-7 लाख रुपये कमवू शकतो. माझं घरदारचं झालं तर 2 वेळेचं जेवण तर भेटतं मला. सीए डिग्री तुम्हाला हा विश्वास देऊन जाते की तुम्ही उपाशी कधीच राहणार नाही जगामध्ये. कोणत्याही दिवशी तुम्हाला उपाशी सीए डिग्री ठेवणार नाही. मग पैसे तुमच्याकडे येणार म्हणजे येणार, 100% येणार. ही सीए डिग्रीचं तितकं महत्व असेल त्याच्यामध्ये. असे बरेच आहेत. बरं, पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे का तुम्हाला सगळ्यांना? कुठलं आहे? एक घेऊन नका. त्याच्यात त्याच्यात बरं, असं आहे का की पॉलिटिक्स मध्ये जायचंच नाही सीए झाल्यानंतर? गेलेले आहेत. सुरेश प्रभू जे माजी रेल मंत्री होते, ते कोण आहेत? चार्टर्ड अकाउंटंट. आता सध्या पियुष गोयल, ते कोण आहेत? चार्टर्ड अकाउंटंट. सध्या लेटेस्ट मध्ये असलेले, एकदम चर्चेत असलेलं नाव कोणाचं आहे सध्या? राघव चड्डा. कोण आहेत राघव चड्डा? डिग्री तर आहे ना, मी लगेच जॉबला लागेल, 6,000 पगार मला चालून जाईल. हा कॉन्फिडन्स तुम्हाला देऊन जाते सीए डिग्री. तर त्याच्यासाठी आपल्याला सीए डिग्री अचीव्ह करायची. बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं हे प्रोफेशन आहे, माझ्यामध्ये ड्रॉइंगची कला खूप चांगली आहे, हे केलं पाहिजे, पण घरचे म्हणतात की तू शिक्षण घे, ड्रॉइंग मध्ये जाऊ नको पुढं. तर अशा वेळेस त्यांचं म्हणणं बरोबर असतं, कारण की त्यांची ही अपेक्षा असते की तुम्हाला भविष्यामध्ये काही अडचण यायला नको पैशाची. तर त्याच्यामुळे काय करायचं? पूर्ण फोकस करा सीए डिग्रीवरती. रोज अर्धा तास, 1 तास स्वतःसाठी ड्रॉइंग मध्ये वेळ काढा. सीए झाल्यानंतर करा ना सुरू ड्रॉइंगचा बिझनेस मोठा, करा 1 वर्ष सेटअप. तोपर्यंत तुम्ही म्हणतो पैसे, आर्टिकलशिप मध्ये पैसे पण मिळतात बरं का. आर्टिकलशिप तुमच्याकडे फुकट काम करून घेतले जात नाही, त्यावेळेला पैसे पण मिळतात. खूप नाही मिळत, पण चांगलं. पुणे मुंबईला गेले तुम्ही तर 15-16 हजार 20 हजारापर्यंत प्रत्येक महिन्याला स्टायपंड असतं. तर मग नंतर तुम्ही ते करू शकता. नाही जमलं तर काय, सीएची डिग्री आहेच आपल्या हातात, ते देऊ. अरे सीए कोणकोणत्या सर्व्हिसेस देतो? बरं, तुम्हाला अजून काही प्रश्न आहे? मी कसं एक चांगला प्रश्न विचारला की सीए ची सुरुवात कधी होती? हेच प्रश्न आहे. तसा एखादा दुसरं बरं, सरांनी मला विचारलं होतं, ते तुम्हाला सांगतो म्हणतो. आता प्रश्न आठवला की 11वी-12वीलाच कोणत्या विषयामध्ये एक्सपर्टीज मिळवली पाहिजे ज्याने सीए सोपे जाईल? अकाउंट मध्ये मास्टर की करा. अकाउंट हा कॉमर्सचा पूर्ण गाभा आहे, मुख्य गाभा. बाकी सगळे विषय त्याच्या आजूबाजूला फिरतात. त्याच्यामुळे अकाउंट आपलं फंडामेंटली स्ट्रॉंग असणं खूप जास्त आवश्यक आहे. कारण जितकं पुस्तकात आहे तितकंच अकाउंट नाही, त्याच्यापेक्षा बाहेर आहे. मी 11वी-12वी बद्दल नाही बोलतोय, सीए फायनल साठी सुद्धा बोलतोय. जितकं सीए फायनल पुस्तकात अकाउंट आहे त्याच्याही बाहेर खूप मोठी दुनिया आहे. आणि अशा वेगवेगळ्या केसेस, वेगळ्या सिनारिओ समोर येऊ शकतात. मग त्यावेळेला तुम्ही म्हणताल की ही ऍडजस्टमेंट तर मी आयुष्यात शिकलेलंच नाही कधीच, म्हणजे पुस्तकात ही ऍडजस्टमेंटच नव्हती, असं उत्तर देऊन चालेल का? नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला सध्या आपण जे ऍडजस्टमेंट करतोय त्या ऍडजस्टमेंटचं नॉलेज हे इतकं इनडेप्थ पाहिजे की आपण हे का करतोय माहित पाहिजे. म्हणून मग जगातली कोणती पण नवीन ऍडजस्टमेंट आली ना, तर तुमचा ब्रेन ऑटोमॅटिक तुम्हाला सांगेल याचा इफेक्ट कसा द्यायचा आहे अकाउंट्स मध्ये आणि का द्यायचं आहे, हे तुमच्या लक्षात येईल. एक सिंपल प्रश्न विचारतो, उत्तर माहीत असेल तर खूपच आनंद होईल मला, आणि नसेल माहीत तर मी एक्सपेक्टही करत नाही तुमच्या लेवलला, कारण मी असताना सुद्धा मला माहित नव्हतं या गोष्टी. मला पुढे इंटरमिजिएट, फायनल इंटरमिजिएट मध्ये असताना या सगळ्या गोष्टींचा भरपूर अभ्यास झाला. पण तुम्हाला फक्त एक हे देऊन ठेवतो मी की कसं आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट बनवता तुम्ही सगळेजण, 11वीला शिकलेले आहात, सगळं बनवायचे बरोबर आहे. मला सांगा, आपले सेल्स हे P&L मध्ये जातात का बॅलन्स शीटला जातात? सेल परचेस, ओके, सॉरी, ट्रेडिंगला जातात. नंतर P&Lच म्हणतात त्याला पूर्ण ओव्हरऑल फॉर्मॅटला. ठीक आहे, ट्रेडिंगला जातात. बरं, मला दुसरं हे सांगा, सॅलरी कुठं जाते? P&L ला जाते. बरं, मला सांगा की बँकेचं लोन असेल तर ते लोन कुठं जातं? माझ्याकडे मशिनरीज आहेत, मशिनरी कुठं जातात?
बरं मला सांगा, कधीतरी तुम्ही असं बघितलंय का की मशिनरी प्रॉफिट अँड लॉसला सुद्धा आहेत आणि बॅलन्स शीटला सुद्धा आहे? कधी बघितलं दोन्हीकडे मशिनरी? नाही नाही नाही, डेप्रिसिएशन त्याच्यावरच चार्ज करून आपण पीएनएल डेबिट करतो. पण मशिनरी समजा 3 लाख रुपयाची मशिनरी, तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला सुद्धा मशिनरी 3 lakhs आणि पीएनएल ला सुद्धा कुठेतरी मशिनरी 3 lakhs असं लिहिलेलं बघितलंय का कधी? किंवा सॅलरी 50,000 पीएनएल ला, सॅलरी 50,000 बॅलन्स शीटला, असं बघितलंय का कधी? याचा अर्थ काय झाला की कोणता पण एक लेजर हे कुठंतरी एकाच ठिकाणी दिसतं, 2 ठिकाणी दिसायला पाहिजे का? व्हॉट अबाउट क्लोजिंग स्टॉक? ट्रेडिंगला येतं का नाही येत? असेटला पण येतं. चूक झाली ना मी? कस काय? ते फार पॉलिटिकल करेक्ट आन्सर झाले. ऍडजस्टमेंट बुकिश दोन्ही ठिकाणी काय आलंय? मी तुम्हाला सगळं प्रूव्ह करून दाखवलं. कोणताच लेजर हे दोन्हीकडे येत नाही, पण क्लोजिंग स्टॉक हे दोन्हीकडे दिसतं. ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला सुद्धा दिसतं आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला सुद्धा दिसतं. का दिसतं? ट्रायल बॅलन्स सोडून द्या, मला प्रॉफिट लॉस बॅलन्स शीटच पाहिजे फक्त. समोर माझ्या तेच आहे. या प्रश्न इथं पीएनएल बॅलन्स शीट लिहिलेली. मला तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतो मी, बाकी कोणताच लेजर हे डबल दिसत नाही आणि क्लोजिंग स्टॉक डबल दिसतो. याचं कारण? हा, हेच म्हणतोय तुम्ही होते पार्ट केलं की ऍडजस्टमेंट दोन. हे तुम्हाला डाऊट्स निर्माण झाले पाहिजे, हे छोटे डाऊट्स. आपण हे ऍडजस्टमेंट का करतो हे ऍडजस्टमेंट, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. तर याचं जे या लेवलला मी यावरती तुमच्याकडे एक्सपेक्टेडही नाही. कारण तुम्हाला मेन कसं आता खूप बेसिक गोष्टी चालू आहेत. तुम्ही आता 11वी पासआउट आहात, 12वीला सुद्धा या गोष्टी आवश्यकता नाही. पण जेव्हा हे असे प्रश्न पडायला सुरुवात होतात तेव्हा तुमचं पुढचं करिअर खूप सोपं होऊन जातं. तुम्हाला पटापट ग्रास होतात गोष्टी. अच्छा, याच्यामुळे हे करायचं, याच्यामुळे एकदा हे कळालं नाही की मला याच्यामुळे हे करायचं, आयुष्यात विसरणार नाही तुम्ही ऍडजस्टमेंट. तुम्हाला कधीतरी पुस्तक उघडायचं काम आहे का? तुम्हाला ते रक्तात घुसली ती गोष्ट की मला याच्यामुळे हे करायचं, याच्यामुळे हे करायचं. आलं लक्षात? प्रत्येक ऍडजस्टमेंटला का हा प्रश्न विचार की हे का करायचं, हे का करायचं. जेव्हा आतून उत्तर येईल येस मला हे कळालं की मला याच्यामुळे करायचं, बस त्याच्यानंतर ते परत उघडायची आवश्यकताच नाहीये कधीच आयुष्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सीए ज्या सर्व्हिसेस देतो त्याच्यामध्ये व्हर्च्युअल सीएफओ सर्व्हिसेस सध्या एक खूप डायनॅमिक आणि खूप जवळ आता सर्व्हिस नव्याने उदयास आलेली आहे कोविड नंतर. कारण हे जे सगळे बिझनेसेस आहेत छोटे मोठे, सीएफओ म्हणजे काय माहिती का? चीफ फायनान्शियल ऑफिसर. काय करतो तो? पूर्ण कंपनीचं अर्थकारभार पूर्ण सांभाळतो. कंपनीला भविष्यासाठी काय काय कंपनीने केलं पाहिजे, कुठं गुंतवणूक केली पाहिजे, बिझनेसचा रोडमॅप पुढचा कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तो बिझनेस ओनरला सांगतो. बिझनेस ओनरच्या डोक्यामध्ये फक्त बिझनेस कसा करायचा हे असतं. कोणता प्रोडक्ट मला विकायचा आहे, काय करायचं आहे, पण त्याला आर्थिक बाबी माहिती असतात का सगळ्या? नाही. तर त्याच्यामुळं मग हे सगळे जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत यांना परवडतं का सीएफओ अपॉइंट करणं? तर एका सीएफओचा मिनिमम पगार जो असतो तो 12 ते 15 लाख रुपये. परवडतं काय द्यायला त्यांना? नाही परवडत. म्हणून मग हे डोमेन जे आहे हे खूप सीएने सगळं अक्वायर केलेलं व्हर्च्युअल सीएफओ सर्व्हिस देतात. ते की सगळ्या अनेक बिझनेसला कन्सल्टेशन देणं, त्यांना सांगणं, त्यांचा बिझनेसचा पूर्ण अभ्यास करणं, हे सगळं सीए करू शकतात. याच्यामध्ये म्हणजे नुसतं रिटर्न भरा, हे भरा, नुसतं असं काम नाही आहेत, खूप डायनॅमिक काम आहे. त्याच्यानंतर फॉरेन्सिक अकाउंटिंग या क्षेत्रात सुद्धा तुम्ही जाऊ शकता. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय? क्रिमिनल जस्टिस बघितली? क्रिमिनल जस्टिस, इलिगल वेब सिरीज, बहुत बढिया. काहीच बघू नका, असं मी सांगतो तुम्हाला काय त्याच्यामध्ये, तुम्ही बघू नका. तर त्याच्यामध्ये डिटेक्टिव्ह की असं काहीतरी शोध लावायचा. तर फायनान्शियल फ्रॉड पण खूप होतात कंपनीमध्ये. एकदम 10,000 कोटीचा फ्रॉड, बँक डुबली एखादे. आता जालना मर्चंट्स झालंय की जालना मर्चंट्स बऱ्याच डबघाईला आली, त्याच्यानंतर फायनान्शियल फ्रॉड होतात. तर हे फायनान्शियल फ्रॉड डिटेक्ट करायसाठी एखाद्या साध्या व्यक्तीला पाठवलं, जो डिटेक्टिव्ह आहे समजा, त्याला पाठवलं, तो करू शकतो का? नाही करू शकत, कारण फायनान्स इनडेप्थ नॉलेजच नाहीये. तो कसा काय फ्रॉड शोधून काढू शकतो? तर ते शोधायचं काम सुद्धा सीए करतो. त्याला फॉरेन्सिक अकाउंटिंग असं म्हणतात. की एखाद्या कुठं फ्रॉड झाला असतं तर तिथं जाऊन पूर्ण बुक्स तपासणं, इन्स्पेक्शन करणं, काय फ्रॉड झाला ते शोध लावणं. तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी, ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी, नुसती भारतात नाही. त्याच्यानंतर ईएसजी म्हणून आहे. ईएसजी म्हणजे एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स. हे आता मागच्या 5 वर्षामध्ये सुरू झालेलं आहे की गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की कंपन्या नुसतं प्रॉफिट कमवतात पण देशासाठी, राष्ट्रासाठी काही करत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावरती त्यांनी
ऑब्लिगेशन जबाबदारी लादली की तुम्ही या गोष्टी समाजासाठी केल्याच पाहिजे. की जसं आता कंपन्याचं जर धूळ प्रदूषण होतं बाहेर पडतं, तर त्यांनी हे दिलं की तुमचं या लिमिटच्या वर प्रदूषण झालं नाही पाहिजे. जर झालं तर तुम्ही मग समजा एक्स्ट्रा झाडं लावा, 1,000 झाडं लावा, 10,000 झाडं लावा. असे वेगवेगळे कंप्लायन्स गव्हर्नमेंटने टाकलेले. यांनी काय होईल, कंपन्या प्रॉफिटही कमवतील आणि आपलं सगळं वातावरण सुद्धा शुद्ध आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायचं काम सुद्धा सीए करतात, की कंपन्यांना सांगणं, ते कंप्लायन्स करून घेणं, हे सगळे यामध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. त्याच्यानंतर स्टार्टअप व्हॅल्युएशन. झोमॅटो काय, झोमॅटोचं बरं आयपीओ बद्दल माहिती आहे का तुम्हाला? इनिशियल पब्लिक ऑफर. ज्या कंपन्या मोठ्या झाल्या त्या पब्लिक कडून पैसे गोळा करतात. शेअर मार्केट माहिती, शेअर मार्केट. हा, शेअर मार्केटमध्ये आपण शेअर्स विकत घेतो, पण ते विकत घेताना सगळ्यात आधी शेअर्स इश्यू करावे लागतात कंपनीला, बरोबर आहे? तर ते त्याला म्हणतात आयपीओ. तर आयपीओ आणताना कंपनीचं काय व्हॅल्युएशन आहे, कंपनी 10,000 कोटीची की 1,000 कोटीची, हे कसं ठरणार? तर हे सीए ठरवतो. सीए सगळं व्हॅल्युएशन काढतो एक एक गोष्टींचं आणि मग सांगतो. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून होऊ शकतात, की गुंतवणूक कुठं करायची त्याचे सल्लागार तुम्ही होऊ शकता. त्याच्यानंतर इक्विटी रिसर्च अनालिस्ट, जे मी शेअर मार्केटचं सांगितलं, तुम्ही क्लायंटला ही सर्व्हिस देऊ शकता की हे शेअर्स खूप चांगले आहेत. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्या शेअर्सचा अभ्यास करावा लागेल. त्यालाच काय म्हणतात, इक्विटी रिसर्च अनालिस्ट. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय, की तुमच्याकडे एखादा क्लायंट येतात, आता ते म्हणतात की आम्ही जमीन विकली समृद्धी महामार्ग, त्याची जमीन विकली, त्याची गेली आमची जमीन 1.5 कोटी रुपये आले. आता या 1.5 कोटी रुपयाचं करायचं काय? आपल्या स्वतःच्या अकाउंटला ठेवायचे, शेअर मार्केटमध्ये टाकायचे, म्युच्युअल फंडमध्ये टाकायचे, या सगळ्याचा अभ्यास करून त्यांना ऍडवाइस देणं, तसे पैसे गुंतवणूक टाकून घेणं, हे सगळे सीए काम करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक तुम्हाला गेम देतो सगळ्या शेवटी जाताना. एक प्रश्न सोपा विचारतो, जेणे तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट थोडंसं कळेल की का आवश्यक आहे फायनान्शियल. असं समजा तुम्हाला मी आज 1,00,000 रुपये दिले आता लगेच, आणि अजून एक ऑप्शन दिला की मी तुम्हाला आज 1 रुपये देईल, उद्या 2 रुपये देईल, परवा 2 चे दुप्पट 4 रुपये देईल, त्याच्यानंतर 4 चे दुप्पट 8 रुपये देईल, असे पैसे कंटिन्यूस देत राहील. तर तुम्ही कोणतं सिलेक्ट करतात? 1,00,000 रुपये घेताल का हे 1, 2, 4, 6, 8 या रुपयाचं गेम चालू करता? तर हे का करायचं हे सुद्धा शोधा, की काय कंपाऊंडिंगचा बेनिफिट आहे. 1 चे 2, 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16 झाल्यानंतर 30व्या दिवशी झालेली रक्कम ही किती मोठी होती हे बघा. हा तुमच्यासाठी गेम आहे. त्याच्यानंतर इतकं सगळंच नाही, तर तुम्हाला एक छोटंसं क्लिप मला ऐकवायची आहे जाता जाता. बरं, आज काही डाऊट आहेत तुम्हाला कोणाला काही, तुम्ही नंतर विचारू शकता. आता एकदम स्टेज फिअर असतं काही काही जणांना. घरी जायचं दुर्घटना नाही. सर, तुम्हाला काही डाऊट सीएच्या रिलेटेड किंवा पुढे शिक्षणामध्ये रिलेटेड, किती खर्च येईल, काय होईल, ऑपॉर्च्युनिटी आहेत का नाही, ते सगळं मी घेतलंय, कव्हर केलंय, पण तरी असेल तर विचारा. सीएच्या पॅरल 3 कोर्स आहेत, माहिती तुम्हाला, सीए, सीएस, सीएमए. तिन्ही चांगले कोर्स आहे, पण सीए चांगला कोर्स. तुम्हाला एकदम प्राऊड वाटणार, सीए करण्याची इच्छा होईल असं तुम्हाला ऐकवतो. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. तर जेव्हा 1 जुलै 2017 या दिवशी जीएसटी लागू झाला होता भारत देशामध्ये, तर आणि 1 जुलैला काय असतं, सीए डे, इंटरनॅशनल सीए डे. तर सीए दिवशी, सीए डेच्या दिवशी जे नरेंद्र मोदींचं भाषण झालं, त्यामध्ये मोदींनी काय उल्लेख केलाय सीएच्या बद्दल, तेवढं तुम्हाला ऐकवतो. आपका सिग्नेचर देश के प्रधानमंत्री के सिग्नेचर की वो ताकत नहीं है जो ताकत एक चार्टर्ड अकाउंटेंट के सिग्नेचर की. आपका सिग्नेचर. हा, इतके आपल्या सिग्नेचरची व्हॅल्यू आहे. त्याचं कारण त्यांनी पुढे आता एवढं सांगून जातो 2 मिनिटात. त्याचं कारण त्यांनी हे सांगितलं, कारण की आता आपण आता डिस्कशन केलं की तुम्ही शेअर मार्केटवरती म्हणजे शेअर्स वगैरे आपण घेऊ शकतो, विकत घेऊ शकतो. खूप मोठमोठ्या कंपन्या, खूप मोठमोठे इन्व्हेस्टर जे असतात ते कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आता रिलायन्स कंपनी, समजा आपण असं बघतो, रिलायन्स डिजिटल खूप मोठी कंपनी, तुम्हाला त्याचा शेअर्स घ्यायचा आहे, तर तुम्हाला भरोसा आहे का ती कंपनी चांगली आहे का वाईट आहे, त्या कंपनीवर फ्रॉड होतोय का नाही होतोय, आपल्याला माहिती. आपण जाऊन त्यांना विचारू शकतो का, बुक इन्स्पेक्ट करू शकतो का, नाही करू शकत. बरं, गव्हर्नमेंट जाऊन बघू शकते का प्रत्येक कंपन्यांचं, की चांगली आहे का नाही आहे कंपनी, नाही बघू शकत. मग हे सगळं दायित्व कोणाचं आहे? चार्टर्ड अकाउंटंटचं दायित्व. सीए त्या पूर्ण गोष्टीचं ऑडिट करतो
सगळ्या गोष्टी तपासतो, सगळ्या गोष्टी बरोबर असल्यानंतर त्याच्यावरती या गोष्टी करेक्ट आहेत असं म्हणून खाली स्वतःची सही करतो. त्या सहीवरती नुसतंच लोक नाही, नुसतीच गव्हर्नमेंट नाही, ते इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स सुद्धा भरोसा करतात जर चार्टर्ड अकाउंट सही असेल तर, आणि त्या कंपनीत निवेश करतात. इतकं जबरदस्त व्हॅल्यू आहे आपल्या सीएच्या सिग्नेचरची. त्याच्यामुळे सीए परस्यू करा, खूप अभ्यास करा, आपल्या नावाच्या मागे सीए डिग्री लावा. एक इतका विलक्षण कॉन्फिडन्स उभा राहील पाठीमागे की जो इतर कोणते कोर्स तुम्हाला देऊ शकणार नाही. असं करा. करणार ना आता सगळेजण सीए, तर सरांचं जे स्वप्न आहे 100% निकालाचं, ते 100% निकाल आपल्याला लावायचा आहेच आहे. 5 वर्षांनी येऊ का मी परत, सीए झाले की नाही बघायला? ठीक आहे. 5 वर्षानंतर तुम्ही सगळेजण सीए बना, मोठी आपण फर्म उभी करू का? चालेल, धन्यवाद.